Hello everybody. 4.2 To Sir with Love ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी. आज आपण 4.2 टू सर विथ लव या नॉवेलची ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी वी हॅव लर्न्ड अबाउट द डिटेल नॉवेल. हा नॉवेल आपण पूर्णपणे अभ्यासला. द शॉर्ट स्टोरी समरी and synopsis, characters, everything we understood in the previous video. अगोदरच्या व्हिडिओमध्ये ह्या नॉवेलविषयी पूर्ण माहिती आपण अभ्यासली आहे. तर आता टू सर विथ लव ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे ह्या एक्झरसाइजमध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन दिले आहेत ते पाहूया आणि आपल्या एक्झाममध्ये ते क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले जातील असं पण पाहूया. कारण नॉवेलच्या आधारित एक्झाममध्ये टू ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतील 4 मार्कचे आणि डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन पण असतील 4 मार्कचे. डिस्क्रिप्टिव्ह 50 वर्ड्ससाठी तुम्हाला 50 वर्ड्समध्ये लावावं लागतील आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे मॅच द पेअर, फिल इन द ब्लँक्स, ओके, असे MCQ टाईप क्वेश्चन पण असतील. तर या एक्सरसाइजमध्ये आपल्याला कॅरेक्टर, प्लॉट, सेटिंग, लँग्वेज, ओके, ह्या एलिमेंट्स ऑफ नॉवेलवर आधारित क्वेश्चन आहेत. फर्स्ट आहे कॅरेक्टर. बघा A1 क्वेश्चन बघा. Which one among the following is a teacher in extract? Select the correct one. Also cite couple of lines from the extract in support of your answer. आता खाली दिलेल्या 4 ऑप्शनपैकी ह्या कॅरेक्टरपैकी कोण टीचर आहे, ओके, ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि प्रूफ म्हणून पॅराग्राफमधून एक लाईन पण लिहायची. हे एक ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे. तर बघूया. ए डेनहॅम, सी बी मिस जोसेफ, सी सॅपियानो आणि डी डेल एव्हान्स. तर करेक्ट आन्सर आहे डेल एव्हान्स. हा टीचर असतो आणि डेनहॅम, सॅपियानो, मिस जोसेफ हे स्टुडंट असतात. आता लाईन फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट टू सपोर्ट दिस आन्सर. आता हे प्रूफ करण्यासाठी कोणती लाईन आहे बघा. मिस्टर वेस्टर्न, मिस्टर डेल एव्हान्स, मिसेस डेल एव्हान्स, मिस फिलिप्स, डेनहॅम अँड मिस जोसेफ लेड द ऑफर्स अदर्स ऑफ द स्टेज अँड टीचर टूक देअर सीट्स. ओके, दिस लाईन आहे. म्हणजे मिस्टर वेस्टर्न, डेल एव्हान्स, मिस फिलिप्स, ह्याच्यानंतर डेन अँड मिस जोसेफ लेड द अदर्स ऑफ द स्टेज अँड टीचर्स टूक देअर सीट्स. ही देखील लाईन आहे. आणि दुसरी पण लाईन आहे की ज्यावेळेस ते मुलं पॅनल निवड करतात टीचरचं, त्या पॅनलमध्ये 3 टीचरचे नाव आहेत. ह्याच 3 टीचर मिस्टर डेल एव्हान्स अँड मिस फिलिप्स. ती देखील लाईन तुम्ही इथे लिहू शकता. कंप्लीट द टेबल. सेकंड आहे बघा क्वेश्चन. कंप्लीट द टेबल हायलायटिंग द व्हेरियस ट्रेट ऑफ मेजर कॅरेक्टर्स इन द एक्स्ट्रॅक्ट. आता ह्या इथे एक टेबल दिला होता, मी टेबल नाही केला, तुम्हाला डायरेक्ट पॉईंट दिलेत मी. तर असा टेबल कंप्लीट करा ज्या ठिकाणी ह्या दिलेल्या कॅरेक्टरचे ट्रेट्स, ओके, कोणत्या क्वालिटी हायलाईट होतात नॉवेलमध्ये ते लिहायचे आपल्याला. बघा, पहिला आहे कॅरेक्टर डेनहॅम. डेनहॅमच्या क्वालिटी आपल्याला दिसून येतात. हा डेनहॅम ब्लंट असतो. ओके, ब्लंट म्हणजे काय? समवन हू स्पीक इन अ डायरेक्ट, समवन हू स्पीक direct, often rude way, or with edge, dull edge or point. म्हणजे असा माणूस की जो डायरेक्ट बोलू शकतो त्याला ब्लंट म्हणतो आपण. सेकंड आहे क्रिटिकल. ओके, हा क्रिटिकल पण असतो कारण त्याला PT आणि गेमवर त्याने टीका केलेली असते, PT आणि गेम ह्या सब्जेक्टविषयी. आणि कॉन्फिडंट असतो. थर्ड क्वालिटी आहे कॉन्फिडंट, कारण तो पूर्ण प्रोग्राम हँडल करत असतो, स्टेजवर तोच बोलत असतो आणि कॉन्फिडेंटली आपला प्रश्न त्याने मांडलेला असतो. दॅट्स ही इज ऑल्सो कॉन्फिडंट. कर्टियस ऑल्सो. ओके, तर अशा पद्धतीने ह्या 4 क्वालिटी डेनहॅमच्या तुम्ही हायलाईट करू शकता. सेकंड आहे मिस फिलिप्स. आता मिस फिलिप्स हे ऑनेस्ट असते, स्मार्ट असते, कूल असते आणि रिस्पॉन्सिबल असते. आता मिस फिलिप्स कोण आहे? ती टीचर ज्याला जी डेनहॅमच्या प्रश्नाचं उत्तर एकदम स्पष्टपणे देते है ना. डेनहॅम विचारतो की PT आणि गेम हा सब्जेक्ट काही अतिमहत्त्वाचा नाही, परंतु मिस फिलिप्स त्यांना पटवून देते की
पी टी आणि गेम देखील इक्वल महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. आणि त्यावेळेस तिची क्वालिटी आहे की ती ऑनेस्ट असते ॲज अ टीचर आणि स्मार्ट पण असते, कारण तिनं प्रश्नाचं उत्तर एकदम शांतपणे दिलं असतं म्हणून ती कूल पण असते आणि रिस्पॉन्सिबल असते, कारण दिलेला प्रश्न त्यांना मुलांना पटवून सांगण्याची जिम्मेदारी ती पार पाडते. थर्ड आहे फर्नमॅन. आता फर्नमॅन कोण असतो? फर्नमॅन एक तो कॅरेक्टर असतो की जो स्केल्टन घेऊन गेलेला असतो स्टेजवर, आणि त्या स्केल्टनविषयी तो सांगतो की एव्हरीबडी इज सेम. प्रत्येक माणूस आणि स्त्री असो किंवा ओके सगळे स्त्रीनं असतात, त्या स्केल्टन आपल्याला सांगता येत नाही की हे कोणाचं आहे. ओके, सो तो ड्रॅमॅटिक असतो, क्वालिटी तुम्ही लिहू शकता. क्लिअर असतो, प्रिसाईज आणि क्लेवर, हे 4 क्वालिटी तुम्ही फर्नमॅनच्या लिहू शकता. फोर्थ आहे पोर्टर. दिस इज ऑल्सो वन स्टुडंट. ही इज सो knowledgeable, clear, concise and clever also. These 4 quality of Porter you can highlight. तर चला थर्ड क्वेश्चन बघूया. द नरेटर प्लेड क्रुशियल रोल इन ब्रिंगिंग अ सिग्निफिकंट चेंज इन द स्टुडंट. आता लेखक जो आहे, हे जे मुलं असतात, हे मुलं यू नो दॅट दी स्टुडंट्स आर सो notorious and dull students and very naughty students were there, troublesome students were there, ill mannered irrespective student होते. तर ह्यांना कशा पद्धतीने बदल नरेटर करतो, त्यामध्ये त्यांचा कोणता रोल आहे? ओके, एक्सप्लेन द स्टेटमेंट बाय सायटिंग सम रेफरन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. म्हणजे आपल्याला दिलेल्या लेसनमधून किंवा एक्स्ट्रॅक्टमधून काय प्रूफ, ॲज अ प्रूफ म्हणून काय रेफरन्स पण करून पटवून सांगायचे की नरेटरनं त्या मुलांच्या बिहेवियरमध्ये बदल करण्यामध्ये काय महत्त्वाचा रोल केला होता. आन्सर बघा. द नरेटर बिलॉंग टू ब्लॅक रेस अँड जॉईन द स्कूल ऑफ लंडन वेअर मॅक्झिमम पीपल वेअर बिलॉंग टू द व्हाईट रेस. यू नो दॅट नरेटर हा ब्लॅक असतो आणि तो ह्या लंडनच्या स्कूलमध्ये जॉईन झाला असतो, ज्या ठिकाणी व्हाईट वंशाचे लोक राहतात, म्हणजे ओके श्वेतवर्णीय लोक राहतात. तर ह्या ठिकाणी मुलं देखील ते व्हाईट असतात, टीचर सगळ्या लंडनचे सगळ्या शाळेमध्ये फक्त हा एक बिलॉंग टू ब्लॅक असतो. द डिस्क्रिमिनेशन बिटवीन व्हाईट अँड ब्लॅक रेस वॉज फर्स्ट एक्सपिरियन्स बाय द नरेटर. जो हा त्या लंडनच्या स्कूलमध्ये जातो त्यावेळेस पहिल्यांदा त्याला हा अनुभव येतो की भेदभाव, व्हाईट अँड ब्लॅक रेस म्हणजे श्वेत आणि हे ब्लॅक वंशामध्ये जो भेदभाव होतो त्याला तिथे पहिल्यांदा अनुभवायला येतो. तो काय अनुभव करतो बघा. ही हॅड व्हेरी डिफिकल्ट टाईम विथ द स्टुडंट इन द बिगिनिंग. सुरुवातीला स्टुडंटसोबत खूप अडचणी त्याला येतात, कारण स्टुडंट्स असे असतात, स्टुडंट्स वेअर रिजेक्टेड फ्रॉम अनदर स्कूल अँड ॲडमिटेड धिस स्कूल. असे मुलं असतात की जे दुसऱ्या शाळेतून त्यांना हाकलून दिलेले मुलं असतात. बघा आता हाकलून दिलेले विद्यार्थी म्हणजे किती आगाऊ असतील, है ना. हे मुलं एकतर इनडिसिप्लिन होते, इल मॅनर्ड होते, बिहेवियर एकदम ऑड होतं त्यांचं. तर म्हणून त्यांना वॉर्निंग देऊन देखील ते सुधारल्या गेले नाहीत आणि म्हणून त्यांना त्या शाळेतून काढून टाकलं आणि ती मुलं ह्या शाळेत त्यांनी ॲडमिशन घेतलं होतं. तर दे वेर डिरिस्पेक्टफुल, इल मॅनर्ड अँड मिसचिवस. ओके, ते उद्धट होते, मॅनर चांगलं नव्हतं, ओके खोडकर पण होते. सो ते कन्सिडर द टीचर आरोगट आउटसायडर. आणि हे जे आउटसायडर आहेत टीचर म्हणजे कोण, आता हे लेखक नरेटर ज्यावेळेस ते त्या स्कूलमध्ये येतात ते त्यांना आउटसायडर समजतात. आणि जे टीचर आउटसायडर असतात म्हणजे बाहेरचे असतात, आपल्या लोकलचे नसतात, ते आरोगंट असतात असं ते मुलं समजतात. आणि अनफॅमिलियर विथ द सोशल एन्व्हायरमेंट वेअर दे हॅव ग्रोन अप. आणि ज्या ठिकाणी ते वाढले ते त्यांचं सोशल एन्व्हायरमेंट अनफॅमिलियर असतं असं ते मुलांचं मन होतं. सो दे हॅरॅस नरेटर बाय बीटिंग द बेंचेस. ते त्या नरेटरला एवढा त्रास देतात की शिकवताना ते बेंच वाजवतात, स्पीकिंग इन ऑड लँग्वेज, उद्धट भाषेमध्ये उत्तरं देतात, आर नॉट ओबेईंग हिम, त्यांच्या कोणत्याही काम किंवा आदेशाचं पालन ते मुलं करत नसतात. बट द नरेटर टॉलरेटेड ऑल द थिंग्स. हे सगळ्या गोष्टी नरेटर सहन करतो. विदाउट थिंकिंग सिरियसली ही यूज टू निग्लेक्ट अँड फॉरगिव्ह देम. ह्याच्यावर काय गंभीरता विचार न करता तो त्यांना निग्लेक्ट करायचा किंवा क्षमा पण करून टाकायचा. सो इन्स्टेड ही यूज द रिस्पेक्टफुल वर्ड्स मिस फॉर द गर्ल्स अँड सर फॉर द बॉईज. ह्याच्या व्यतिरिक्त तो मुलांना सर म्हणायचा आणि मुलींना मिस म्हणायचा.
म्हणजे सर आणि मिस हे कसं आहे रिस्पेक्टफुल आपण बोलतो त्यावेळेस हे बोलतो. म्हणजे इन्स्टेड ऑफ दॅट ही स्टार्टेड टू गिव्ह रिस्पेक्ट टू द स्टुडंट इटसेल्फ. तर स्टुडंट त्यांना रिस्पेक्ट द्यायच्या ऐवजी हा टीचरच मुलांना रिस्पेक्टनं बोलत असतो. सो दस ही हँडल द स्टुडंट इन व्हेरी ॲमिकेबल वे. आता ज्यावेळेस मुलांनाच तो स्वतः शिक्षक सर म्हणतात आणि मुलीला मिस म्हणतात तेव्हा त्यांच्या वागण्यात थोडा बदल झाला. त्यांना तो थोडं मनात बोचल्यासारखं वाटलं आणि देर वॉज अ बिग चेंज इन द स्टुडंट बिहेवियर. आणि हळूहळू मुलामध्ये भरपूर असा बदल व्हायला लागला. दिस इज प्रूव्ड ऑन द डे ऑफ हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट काउन्सिल. आणि हा बदल कधी दिसला गेला ज्यावेळेस हाफ इयरली रिपोर्ट ऑफ स्टुडंट काउन्सिल असतं त्यावेळेस सगळ्या मुलांमध्ये जे बिहेवियर होतं ते एकदम चेंज झालेलं लेखकाला दिसतं. दे प्रेझेंटेड दे रिपोर्ट कॉन्फिडेंटली अँड क्लिअरली. त्यांनी आपला रिपोर्ट एकदम आत्मविश्वासाने आणि स्पष्टपणे मांडला होता. दे वेर कूल अँड इफिशियंट इन देअर वर्क. ते आपल्या कामामध्ये खूप शांत आणि इफिशियंट होते. दे वेर रिस्पेक्टफुल टू द टीचर्स. आणि विशेष म्हणजे सगळ्या टीचरला ह्या मुलाने खूप रिस्पेक्ट दिला. अँड ॲक्सेप्टेड द वर्डिक्ट ऑफ टीचर. आणि टीचरचे जे म्हणणं आहे ते देखील त्याने ॲक्सेप्ट करायला लागले. दिस शो द सिग्निफिकंट अँड क्रुशियल चेंज ब्रॉट अबाउट बाय द नरेटर इन ही स्टुडंट. अशा प्रकारे आपल्याला समजतं की मुलामध्ये खूप महत्त्वाचा बदल करण्यामध्ये नरेटरचा खूप महत्त्वाचा रोल आहे. अंडरस्टँड. अशा पद्धतीने हे आन्सर तुम्ही लिहू शकता. चला फोर्थ क्वेश्चन बघूया. फर्नॅम ब्रॉट अ कॉमिक रिलीफ इन द स्टुडंट्स काउन्सिल प्रोग्राम. एक्सप्लेन. आता फर्मॅनने कॉमिक रिलीफ म्हणजे त्या स्टुडंट काउन्सिल प्रोग्राममध्ये थोडं विनोदाशी वातावरण तयार केलं होतं बघा. काय केलं होतं फर्नॅमने? तोच फर्नॅम जो तो स्केल्टन घेऊन येतो तो. आन्सर आहे बघा फर्मॅन प्रेझेंटेड फिजिओलॉजी. त्याने फिजिओलॉजीविषयी आपलं मत मांडतो म्हणजे रिपोर्ट देतो तिथे. वेन दिस अरेंजमेंट दॅट हॅड बीन सेटअप देर वॉज द स्केल्टन हँगिंग फ्रॉम हुक स्क्रूड इन टू द टॉप ऑफ इट्स स्केल. त्याने स्केल्टन आणलं स्टेजवर आणि तो त्याच्या स्कल म्हणजे त्याच्या खोपडीच्या टॉपवर ते आणि वरती स्क्रू बांधून त्याने असं लटकवलं होतं. सो जेंटली रिव्हॉल्विंग ॲट द एंड ऑफ कॉर्ड. ओके. आणि ते असं लटकवलं होतं की दिस वॉज समवॉट इन द नेचर ऑफ कॉमिक. आणि तो फिरायला लागला आपोआप. ओके. आणि म्हणून ते स्केल्टन लटकवलेलं पाहून सगळ्या लोकांना हसू आलं. अँड द स्कूल शोड इट्स ॲप्रूव्ड बाय लाफिंग अप्रोरिस. ओके. आणि अप्रोरिसली म्हणजे जोरजोराने सगळे मुलं सगळ्या शाळा तिथे हसायला लागली. तेच कॉमिक रिलीफ फर्मॅमकडून झालं होतं. फिफ्थ आहे गिव्ह अ ब्रीफ कॅरेक्टर स्केच ऑफ. आता इथे आपल्याला कॅरेक्टरचा क्वेश्चन देखील एक्झाममध्ये विचारतात. कोणतंही एक कॅरेक्टर तुम्हाला देतात त्याचं चरित्र लिहा. ओके. आता डिस्क्राईब करा. इथं डेनहॅमचं दिलं आहे बघा. आता डेनहॅम लक्षात घ्या कॅरेक्टर सगळे डेनहॅम आणि मिस जोसेफ हे दोन अतिशय महत्त्वाचे कॅरेक्टर आहेत की जे रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ नरेटर्स क्लास. जे नरेटर क्लासचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात आणि विशेष म्हणजे पूर्ण प्रोग्राम ते हँडल करतात. ओके. बघूया डेनहॅमचं काय कॅरेक्टर आहे. डेनहॅम वॉज वन ऑफ द मोस्ट सिनियर स्टुडंट ऑफ द स्कूल. ओके. ही वॉज बिलॉंग टू सिनियर क्लास. दॅट्स वाय मीन्स 10th स्टँडर्ड. दॅट्स वाय ही वॉज कॉल्ड मोस्ट सिनियर स्टुडंट ऑफ द स्कूल. ही वॉज इम्पॉर्टंट ऑफिशियल ऑफ द प्रोग्राम ऑफ स्टुडंट काउन्सिल. आणि तो त्या प्रोग्रामचा एक इम्पॉर्टंट ऑफिशियल होता. म्हणजे एक प्रकारचा तो ऑर्गनायझर किंवा अँकर देखील म्हणू शकतो. सूत्रधार होता त्या प्रोग्रामचा. सो ही वॉज कॉन्फिडंट. स्वभावाने तो चरित्र त्याचं खूप आत्मविश्वासी होतं. ही ॲड्रेस द गर्ल्स ॲज मिस. तो मुलीला ॲड्रेस करताना म्हणजे उच्चारताना किंवा बोलावताना मिस बोलायचा म्हणजे रिस्पेक्ट द्यायचा. ही वॉज ट्रेंड बॉक्सर. आणि विशेष म्हणजे तो बॉक्सर होता. ही डिडंट वॉन्ट PT एक्झरसाइज. आणि त्यावेळेस त्या शाळेमध्ये होणारी PT गेम्स ह्याच्याविषयी त्याचं मत विरोधात होतं. म्हणजे त्याला ते नको वाटायचं. ही फील्स अननेसेसरी फॉर हिम. ह्या PT आणि गेम्स जो पिरियड असतो तो अननेसेसरी आहे, काय गरज नाही असं त्याचं मत होतं. सो ही प्रेझेंटेड डिफरंट व्ह्यूज रिगार्डिंग PT अँड गेम्स. आणि ज्यावेळेस रिपोर्ट करताना तो स्वतः PT आणि गेमविषयी आपले डिफरंट विचार त्याने तिथे मांडलेले असतात. आणि ही हॅड क्रिटिकली अँड आर्ग्युमेंटिव्ह व्ह्यूज इनिशियली. त्याच्या सुरुवातीला खूप टीकात्मक आणि आर्ग्युमेंट करतो व्ह्यू आपले मत मांडताना. बट वेन मिस फिलिप्स जेंटली रिप्लायड इट
टू हिज आर्ग्युमेंट. ज्यावेळेस मिस फिलिप्स ही टीचर असते, त्याच्या आर्ग्युमेंटला रिप्लाय देते शांतपणे, आणि त्यावेळेस तो ॲक्सेप्ट पण करतो. ही ॲक्सेप्टेड पोलाइटली हिज डिफीट. आणि त्याचं मत जो असतं चुकीचं होतं त्याला कळतं की पी टी आणि गेम हे सर्वांसाठी स्कूलमध्ये उपयोगी सब्जेक्ट आहेत असं त्यांना नंतर समजतं. अशा प्रकारचे डेनहॅमचं कॅरेक्टर तुम्ही लिहू शकता. बी नंबर आहे जोसेफ. मिस जोसेफ ही देखील इक्वली इम्पॉर्टंट असते ऑफिशियल. मिस जोसेफ ऑल्सो वॉज इम्पॉर्टंट ऑफिशियल ऑफ द प्रोग्राम स्टुडंट्स काउन्सिल. ओके, ते स्टुडंट काउन्सिलचा जो प्रोग्राम असतो तिथं पण ही मिस जोसेफ डेनहॅमसोबत इक्वली इम्पॉर्टंट ऑफिशियल असते. सी वॉज वन ऑफ द मोस्ट सिनियर स्टुडंट. ती देखील त्याच वर्गातली असते, सिनियर क्लासची. सी सॅट ऑन द स्टेज बिसाइड मिस्टर फ्लोरियन विथ कंपोजर. आता हे मिस्टर फ्लोरियन हेडमास्टर असतात, त्यांच्या शेजारी ती बसते स्टेजवर. शी ॲड्रेस द ऑडियन्स विथ कॉन्फिडन्स. आणि प्रत्येक ऑडियन्सला स्टार्टिंगला कॉन्फिडन्सने बोलते. ओके, आणि तिचा स्पष्ट आवाज असतो, कॉन्फिडन्स असते. हे कॅरेक्टर तुम्ही लिहू शकता. नरेटर. आता नरेटर महत्त्वाचा कॅरेक्टर आहे ह्या नॉवेलचा. ही इज द प्रोटोगॉनिस्ट बिकॉज तोच हिरो आहे ह्या क्लासचा, नॉवेलचा. सगळं नॉवेल रन अराउंड हीज ओके कॅरेक्टर. बघा नरेटरचं काय. नरेटर ब्रेथवेट, त्यांचं नाव काय असतं, ब्रेथवेट. वाज ग्युयानीज बॉर्न ब्रिटिश अमेरिकन नॉवेलिस्ट. ग्युयानामध्ये त्यांचा जन्म झाला आणि ब्रिटिश अमेरिकन नॅशनॅलिटी त्यांना मिळाली, तर ब्रिटिश अमेरिकन नॉवेलिस्ट असं म्हणतो. रायटर, ही वॉज रायटर, टीचर अँड डिप्लोमॅट. ओके, बेस्ट नोन फॉर ही स्टोरीज ऑफ सोशल कंडिशन्स अँड रेशियल डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट ब्लॅक रेस. त्याच्या पूर्ण स्टोरीज, कहाण्या ह्या सोशल सामाजिक परिस्थिती आणि रॅशियल वंशवाद, वंशमध्ये ब्लॅक अँड व्हाईट वंश, त्यामध्ये भेदभाव आहे ना, ह्याच्यावर भरपूर अशा स्टोऱ्या आहेत. आफ्टर सर्विंग इन आर्मी ही फेस डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट ब्लॅक रेस. ज्यावेळेस ते आर्मीमध्ये होते त्यावेळेस त्यांना हा अनुभव आलाच होता. ओके, कारण ते स्वतः बिलॉंग टू ब्लॅक रेस. ते स्वतः कृष्णवर्णीय होते आणि म्हणून त्यांना व्हाईट लोकांकडून भरपूर असा अनुभव भेदभाव करताना आला. ओके, ही गॉट अ जॉब ऑफ टीचर इन स्कूल. आता ज्यावेळेस ते आर्मी त्यांनी सोडली त्याच्यानंतर त्यांचा जॉब गेला आणि एका स्कूलमध्ये ते टीचर झाले. ही फेस डिफिकल्ट टाईम इन द स्कूल इनिशियली. सुरुवातीला जसे टीचर ते स्कूलमध्ये झाले त्यावेळेस खूप त्यांना त्रास झाला मुलांचा, कारण ते मुलं खूप उद्धट होते. द स्टुडंट्स ऑफ द स्कूल वेअर डिसरिस्पेक्टफुल, इल मॅनर्ड, मिचिवस. ओके, सो दे हॅरॅस हिम. त्याने खूप त्रास दिला त्या शिक्षकांना, म्हणजे ह्या टीचरना. बट विथ हिज इनोव्हेटिव्ह टेक्निक अँड अंडरस्टँडिंग पॉवर, त्यांची नवीन नवीन टेक्निक जी होती किंवा समजून घेण्याची शक्ती, ह्याद्वारे त्यांनी ही ओन द हार्ट ऑफ स्टुडंट. त्याने मुलांचं मन जिंकलं. अँड ही डिडंट लूज हिज पेशन्स. आपलं पेशन्स कधीच त्यांनी सोडलं नाही, म्हणजे खूप शेवटपर्यंत ते शांत राहिले. अँड दो ही वॉज हॅरॅस मेंटली, फिजिकली, टॉर्चर्ड मेनी टाईम. जरी पण ते मेंटली आणि फिजिकली त्यांना त्रास झाला तरी पण ते पेशन्स राहिले, शांत राहिले. हीज टेक्निक ऑफ नॉवेल आयडियाज, त्याचे नवीन नवीन आयडियाज, ओके, अंडरस्टँडिंग पॉवर, समजून घेण्याची शक्ती, हेल्प हिम टू ब्रिंग सिग्निफिकंट चेंज इन हिज स्टुडंट्स लाईव्स. त्यांच्यामुळंच ते त्या मुलांच्या जीवनामध्ये महत्त्वाचा बदल करू शकले. ऑन द डे ऑफ द स्टुडंट काउन्सिल, ज्यावेळेस ते स्टुडंट काउन्सिल हाफ इयरली जो रिपोर्ट होता त्या दिवशी, ही ऑब्झर्व कॉन्फिडन्स, कूल, रिस्पेक्टफुल बिहेवियर ऑफ द स्टुडंट. त्यांनी त्या मुलामध्ये हा कॉन्फिडन्स, कूल, रिस्पेक्टफुल बिहेवियरमध्ये चेंज झालेला पाहिलं. ओके, हा असा महत्त्वाचं कॅरेक्टर तुम्ही लिहू शकता. मिस डेअर. आता हे कोणतं कॅरेक्टर आहे? मिस डेअर वॉज अ स्टुडंट्स रिप्रेझेंटेटिव्ह हू प्रेझेंटेड द सब्जेक्ट फिजिओलॉजी. एक स्टुडंट असते, एक रिप्रेझेंटेटिव्ह एका क्लासची, आणि त्यांनी फिजिओलॉजी हा विषय मांडलेला असतो. विथ फर्नॅम, ह्या दोन असतात, फर्नमॅन आणि मिस डेअरने, ह्या दोघांनी मिळून हा विषय तिथं प्रेझेंट केलेला असतो. शी स्पोक अबाउट द प्रॉब्लेम ऑफ ऑल ह्युमॅनिटी. तिने सगळ्या मानवाचे काय प्रॉब्लेम आहेत त्याच्याविषयी ती बोललेली असते. दे फेस इन टर्म्स ऑफ सिकनेस अँड डिसीज. प्रत्येक माणसाला आजार असतो, ओके, रोगराई असते. अँड द ॲडव्हान्टेज
गेन बाय इंटरचेंज ऑफ नॉलेज, आपण जे नॉलेज इंटरचेंज करतो, ॲडवाईस किंवा असिस्ट एकमेकाला मदत करतो, उपदेश करतो, ह्याचा काय फायदा होतो ह्याविषयी ती बोलते. ही कंट्रीब्युटेड, हर कंट्रीब्युशन वॉज समथिंग ऑफ अँटी क्लायमॅक्स आफ्टर फर्मास परफॉर्मन्स. ओके, फर्मानच्या परफॉर्मन्सनंतर हा शेवटचा तिचा होता रिपोर्ट, म्हणून त्याला अँटी क्लायमॅक्स असं म्हणू शकतो. शी सीम टू रिअलाइज इट बट कंटिन्यू विथ हर स्पीच, ते आपण स्पीच तिचं कंटिन्यू करते. मिस फिलिप्स, आता ही मिस फिलिप्स देखील इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. शी इज अ टीचर. मिस फिलिप्स वॉज वन ऑफ द टीचर्स फ्रॉम न्यू टीचर्स पॅनल सिलेक्टेड फॉर आन्सरिंग द क्वेश्चन वाय स्टुडंट काउन्सिल. आता ज्यावेळेस एक टीचरचा पॅनल सिलेक्ट केला होता त्यामध्ये 3 टीचरचे नाव होते, त्याच्यापैकी ही मिस फिलिप्स एक टीचर होती. शी इंटरव्ह्यून स्किलफुली वेन अदर टीचर्स वेअर ॲट लॉस. ज्यावेळेस मुलांचे प्रश्न उद्भवले, मुलांनी प्रश्न विचारले, त्यावेळेस बाकीचे टीचर कसे अनेबल टू गिव्ह आन्सर. ओके, ते आन्सर त्यांना देऊ शकले नाहीत म्हणून, परंतु जे फिलिप्सने खूप हुशारीने आन्सर दिले. शी स्पोक कूली, ऑनेस्टली अँड विथ ऑथॉरिटी. तिने खूप शांतपणे, प्रामाणिकपणे आणि जिम्मेदारीपूर्वक आन्सर दिले. शी कंट्रोल हर क्लास व्हेरी वेल, आणि ती आपल्या क्लासला तिने कंट्रोल पण केलं. अकॉर्डिंग टू हर द होल टाइम टेबल इन द स्कूल इज मीन टू हेल्प ऑल द स्टुडंट इन द वर्ल्ड आफ्टर दे लिव्ह द स्कूल. मुलं शाळा सोडून गेल्यानंतर तरी पण जे शाळेत बनवला टाईमटेबल असतो त्याचं महत्त्व मुलांच्या जीवनामध्ये होतं असं ती सांगते. आणि शी एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ पी टी, आणि ती एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ पी, ज्या डेनहॅमने अपोज केला होता पी टीचा, ओके डेनहॅमने, तर त्यांना पी टीचं महत्त्व तिनं समजून सांगितलं होतं. आणि ती एक स्मार्ट टॅलेंटेड अशी ठरली. अगोदर हिला ब्रेनलेस समजायते. ओके, रायटर सांगतो ना, फिलिप्स ही अगोदर हिला ब्रेनलेस म्हणजे अक्कल नसणारी असं समजायचं, परंतु ज्यावेळेस तिने आपलं मत वाटलं, आपलं इम्प्रेशनशिवाय म्हणजे आपण जे कसं बोलतो, कशा पद्धतीने ते आन्सर डेनहॅमला दिलं आणि प्रूव्ह करून दिलं की पी टी इज इम्पॉर्टंट, त्यावेळेस सगळ्या टीचरपेक्षा ती टॅलेंटेड इथे ठरली. स्मार्ट, टॅलेंटेड आणि गिविंग आन्सर ऑल्सो, कॉन्फिडंट, हे कॅरेक्टर तुम्ही लिहू शकता. 6th क्वेश्चन आहे, कम्पेअर द फॉलोइंग कॅरेक्टर्स. मिस जोसेफ अँड डेनहॅम, फर्नॅम अँड मिस डेअर. आता ह्या 4 कॅरेक्टरचं कम्पेअर करायचं 2 कॉलममध्ये. एका कॉलममध्ये मिस जोसेफ अँड डेनहॅमल्या, दुसऱ्या कॉलममध्ये फर्नॅम अँड मिस डेअरल्या. कसं कम्पेअर करू शकता, डायरेक्ट मी आन्सर दिलं इथे बघा, कशा पद्धतीने कम्पेअर करू बघा. बोथ वेअर इम्पॉर्टंट ऑफिशियल फॉर फंक्शन ऑफ हाफ इयरली रिपोर्ट ऑफ स्टुडंट्स काउन्सिल. कोण बोथ, हे वरचे मिस जोसेफ अँड डेनहॅम. ओके, दोन्ही देखील स्टुडंट होते आणि कसे होते ते, त्या हाफ इयरली रिपोर्टचे ते ऑफिशियल होते, म्हणजे ते कंट्रोल करणारे होते, सूत्रधार होते, महत्त्वाचे ओके मॅनेज करणारे प्रोग्राम, पूर्ण प्रोग्राम मॅनेज करणारे होते. बोथ वेअर बिझनेस लाईक अँड इफिशियंट व्हाईल अलोकेटिंग टास्क अँड फिटिंग इन द प्रोग्राम. ज्यावेळेस प्रोग्रामच्या सुरुवातीला त्यांनी मुलांना कसे कसे काम, जिम्मेदारी सोपवले, कोणी अँकरिंग करणार, कोणतं स्पीच बोलणार, ओके, हे जसं अलोकेट केलं त्यांनी, सगळ्यांना आपापले काम वाटून दिले, त्यावेळेस त्यांची क्वालिटी बिझनेस लाईक अँड इफिशियंट क्वालिटी दिसते. थर्ड आहे, बोथ ॲड्रेस द ऑडियन्स विथ कॉन्फिडन्स. दोघं पण, ओके, डेनहॅम आणि कोण, मिस जोसेफ, ओके, दोघांना पण आपलं कॉन्फिडन्स तिथं दाखवलं ऑडियन्ससमोर. वाईल डेनहॅम वॉज ब्लंट, क्रिटिकल अँड ॲग्रुमेंटिव्ह while discussing the PT exercise that everyone has to do school in the school. त्याने जसं आपला विचार मांडला पी टीच्या विषयी, ओके, पी टीचा काय उपयोग नाही असं तसं, तर ते कॉन्फिडंट आणि आर्ग्युमेंटिव्ह क्वालिटी डेनहॅमची दिसते. ही आर्ग्युड विथ फिलिप बट वेन मिस फिलिप प्लिझंटली अँड कूलली पुट हिम इन द प्लेस ही ॲक्सेप्टेड हिज डिफीट ग्रेसली. ज्यावेळेस तो विचार फिलिप्स त्याचे विचार ऐकून त्याला प्रश्नाचे उत्तर देते, ओके, आणि तिला फिलिप्सची टीचर असते आणि ती ज्यावेळेस डेनहॅमला पटवून सांगते की बाबा पी टी हा एक अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट असतो, आणि ती पटवून सांगितलं त्या डेनहॅमला पटतं, आणि आपण आर्ग्युमेंट करताना आपण आता तो स्वतःला हार देखील मानतो. बोथ वेअर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ क्लास टू प्रेझेंट देअर सब्जेक्ट नॉलेज रिपोर्ट. बोथ हे दोन्ही कॅरेक्टर काय एकाच वर्गातले रिप्रेझेंटेटिव्ह होते, आणि ते जोसेफ आणि डेनहॅम, ओके,
बोथ वे रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ क्लास टू प्रेझेंट देअर सब्जेक्ट नॉलेज रिपोर्ट. ओके, आपला रिपोर्ट करण्यासाठी सादर करण्यासाठी हे एकाच वर्गातले दोन रिप्रेझेंटेटिव्ह होते. हे आता दुसरं आहे ह्याचं फर्नान आणि मिस डेअरचं ह्याची कॅरेक्टर कम्पॅरिझन आता चालू झालं. ओके, फर्स्ट बोथ वे रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ क्लास टू प्रेझेंट देअर सब्जेक्ट नॉलेज रिपोर्ट. सेकंड, बोथ डिस्कस द सब्जेक्ट ऑफ फिजिओलॉजी बाय एक्झिबिटिंग अ मॉडेल ऑफ ह्युमन स्केल्टन. बघा, फर्नमॅन आणि डेअर हे दोघांनी देखील एकत्र एक फिजिओलॉजी हा सब्जेक्ट तिथे मांडला आणि ह्युमन स्केल्टन स्ट्रेस ऑफ कन्क्लुजन दॅट बेसिकली ऑल पीपल आर द सेम. त्यांनी प्रूव्ह केलं स्केल्टन आणून, ते सांगडा आणून, की प्रत्येक माणूस हा जन्मता सारखाच असतो. नंतर त्यांची त्वचा, नंतर त्यांचा पेहराव, भाषा ह्यामुळं तो भिन्न दिसतो किंवा वेगळा दिसतो. परंतु स्केल्टन पाहिल्यानंतर तुम्हाला सांगता येणार नाही की हा कोणत्या वर्गाचा आहे, कोणत्या समाजाचा आहे, कोणत्या देशाचा आहे. ओके, म्हणून तो सांगतो प्रत्येक माणूस या जगातला सेम असतो. मिस डेअर सांगते की ही स्पोक अबाउट प्रॉब्लेम ऑल ह्युमन हॅव टू फेस इन टर्म्स ऑफ सिकनेस अँड डिसिजेस अँड ॲडव्हान्टेजेस गेन बाय इंटर्चेंज ऑफ नॉलेज, ॲडवाईस अँड असिस्टंट. मिस डेअर सांगते की सगळ्या मानव जीवनामध्ये प्रॉब्लेम असतात. सिकनेस म्हणजे रोगराई ओके होत असते, आणि ती ह्याच्याबद्दल पण सांगते आपण जर नॉलेजची देवाणघेवाण केली किंवा उपदेश दिले किंवा मदत केली तर त्याचा फायदा काय होतो ते पण ते सांगते. आणि फर्मॅन वॉज क्लिअर, प्रिसाईज अँड ड्रॅमॅटिक. त्याचा स्वभाव असा स्पष्ट असतो. ही केप्ट ऑडियन्स स्पेल बाउंड बाय स्पीच. त्यावेळेस तो बोलतो, ऑडियन्स हे मंत्रमुग्ध होतात. ही वॉज क्लिअर वाईल क्वेश्चनिंग हिज कॅरेक्टर. आपण जो सांगतो त्यावेळेस तो क्लिअर असतो, कोणताही डाऊट नसतो. आता मिस फिलिप्स अँड डेनहॅम, नरेटर अँड हेड ऑफ द स्कूल. ह्या चार कॅरेक्टरचं कम्पेअर करायचं. मिस फिलिप कोण टीचर आणि डेनहॅम कोण स्टुडंट. त्या दोघांमध्ये पी टी ह्या विषयी आर्ग्युमेंट झालं होतं. ओके, आणि नरेटर अँड हेड ऑफ द स्कूल, नरेटर आणि हेड ऑफ द स्कूल, हेडमास्टर ऑफ द स्कूल. बघा, मिस फिलिप्स वॉज बेस्ट इन्फॉर्म ऑफ 3 टीचर्स ऑन द स्टेज. मिस फिलिप्स ही एक चांगली शिक्षक असते, ज्या 3 टीचर ज्या असतात ते स्टेजवर आमंत्रित केले असते त्यापैकी ती एक असते. सी इंटरवेंट स्किलफुली वेन द अदर 2 टीचर्स वॅट लॉस. ज्यावेळेस 2 टीचर शांत बसतात, म्हणजे त्यांना विद्यार्थ्याच्या तोंडा आर्ग्युमेंट करता येत नाही, त्यावेळेस ती मध्ये एकदम स्किलफुली आन्सर देते. शी स्पोक कूल अँड ऑनेस्टली अँड विथ ऑथॉरिटी. ती शांतपणे, प्रामाणिकपणे आणि जिम्मेदारीपूर्वक बोलते. फोर डेनहॅम वॉज अन इम्पॉर्टंट ऑफिशियल ऑफ द प्रोग्राम. नाव डेनहॅमविषयी तुम्हाला माहीतच आहे. आता डेनहॅमचं कॅरेक्टर भरपूर रिपीट झाले. तो या प्रोग्रामचा महत्त्वाचा ऑफिशियल होता. ही वॉज ब्लंट, क्रिटिकल अँड आर्ग्युमेंटिव्ह while discussing the PT exercise that everyone has to do in the school. Okay. आणि फिफ्थ पॉईंट आहे, ही टोल्ड दॅट टाइम टेबल इन द स्कूल इज मीन टू हेल्प द स्टुडंट इन द वर्ल्ड आफ्टर दे लेफ्ट द स्कूल. ओके, कोण ती सांगते, कोण फिलिप्स. ओके, मिस फिलिप्स, शी टोल्ड दॅट टाइम टेबल इन द स्कूल इज महत्त्वाचा असतो. टाइम टेबल ज्यावेळेस मुलं स्कूल सोडून जातात त्या देखील तो टाइम टेबल मुलांना त्यांचे शिस्त लावण्यासाठी उपयोगी ठरतो. आणि डेनहॅम ॲक्सेप्टेड द डिफीट ग्रेसियसली. तो स्वतःची हार देखील मानतो. आता दुसरं कॅरेक्टर आहे बघा, नरेटर आणि हेड ऑफ द स्कूल. यांच्यामध्ये काय कंपॅरिझन करू शकतो. द नरेटर वॉज टीचर, सेन्सिटिव्ह अँड अपसेट अबाउट द रेसिझम. हे तर माहितीच आहे आपल्याला. नरेटर हा टीचर असतो, सेन्सिटिव्ह असतो, आणि जे रेसिझम वंशवाद झालेला असतो, ओके, भेदभाव, त्याच्यामुळं तो नाराज पण असतो. He faced very difficult time with the student who were disrespectful, ill-mannered and mischievous. ह्या मुलासोबत राहून त्यांना खूप डिफिकल्ट त्रास झालेला असतो. थर्ड, ही डोंट लूज हिज पेशन्स, इम्प्लिमेंटेड हिज नॉवेल आयडियाज, टेक्निक्स टू हँडल द स्टुडंट. आणि त्या मुलांना हँडल करण्यासाठी त्यांनी कोणती आयडिया वापरली, नवीन नवीन आयडिया, काही नवीन ट्रिक वापरल्या. दिस हेल्प हिम टू मेक सिग्निफिकंट चेंज इन स्टुडंट्स बिहेवियर. ह्याच्यामुळं त्या मुलामध्ये
भरपूर महत्त्वाचा बदल तो करू शकला. द हेड ऑफ द स्कूल मिस्टर फ्लोरिन ॲड्रेस द स्कूल ऑन द डे द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट क्लास. आणि ह्याने काय, फ्लोरिन कोण होता, हेड ऑफ द स्कूल, हेडमास्टर होते ते स्कूलचे. त्यांनी त्या रिपोर्टच्या दिवशी ॲड्रेसिंग स्पीच दिलं होतं, भाषण दिलं होतं. ओके. त्या भाषणामध्ये ही स्पोक अबाउट द एम अँड पॉलिसी ऑफ द स्कूल. आपल्या शाळेचं एम काय, उद्दिष्ट काय, काय पॉलिसी आहे, आणि इम्पॉर्टंट कंट्रीब्युशन ऑफ ईच चाइल्ड, प्रत्येक मुलांचं काय योगदान आहे. ही प्रेज व्हेरेवर नेसेसरी, मुलांची त्यांनी खूप स्तुती देखील त्या वेळेस केली. हिज रिमार्क्स शोड दॅट ही आयडेंटिफाईड हिमसेल्फ विथ द स्कूल अँड एव्हरीवन इन इट. आणि त्याच्या बोलण्यानं असं समजतं की तो सगळ्याला समजून घेतो स्कूलमध्ये आणि स्वतःविषयी देखील त्याला ज्ञान आहे. ही एक्सप्रेस हिज प्राईड इन ऑल द चिल्ड्रन ॲट द एंड. आणि शेवटी सगळ्या मुलामध्ये तो आपला अभिमान व्यक्त करतो. आता हे सगळे क्वेश्चन झाले कॅरेक्टरच्या आधारित. आता दुसरं इलेमेंट ऑफ द नॉवेल आहे प्लॉट. प्लॉटविषयी कोणकोणते क्वेश्चन असतात ते बघूया. ॲक्टिव्हिटी 2, अरेंज द इन्सिडेंट इन करेक्ट सिक्वेन्स ॲज पर द ऑकरन्स इन द एक्स्ट्रा. आता हे सिक्वेन्स कुठं असते, इलेमेंट म्हणजे प्लॉटमध्ये असते. तर त्या हा क्वेश्चन आन्सर डायरेक्ट गिवन हिअर. सी, आता सिक्वेन्स इंटरचेंज होती त्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला, ते तुम्हाला इन्सिडेंट तुम्हाला अरेंज करायचे आहेत असं पण येतं. तर बघा, पहिला सिक्वेन्स आहे स्टुडंट काउन्सिल वॉज हेल्ड एव्हरी इयर ऑन November 15. ओके. नंतर डेनहॅम कॉल्ड आउट द नेम्स ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. नंतर फर्नॅम वॉज युज्युअल ट्रम्प कार्ड. डी नंबर स्लिप्स वेअर फोल्डेड अँड प्लेस इन हॅट. सी नंबर डेनहॅम asserted that PT period were waste of time. आणि नंतर येतो ए नंबर, डेनहॅम वॉज आउटविटेड बाय मिस फिलिप्स. अँड एच, द हेड ऑफ द स्कूल क्लोज द प्रोसिजिंग. सो ही सिक्वेन्सने अरेंज केलेले सेंटेन्स आहेत. सेकंड आहे डिस्क्राईब इन ब्रीफ द पर्पज ऑफ ऑर्गनायझिंग द हाफ इयरली रिपोर्ट प्रोग्राम ऑफ स्टुडंट्स काउन्सिल. आता जो हाफ इयरली रिपोर्ट प्रोग्राम हा जो महत्त्वाचा इन्सिडेंट असतो प्लॉटमध्ये, ते तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे. कशा पद्धतीने ते का ऑर्गनाईज केला, पर्पज ऑफ ऑर्गनायझिंग. आन्सर बघा, द स्टुडंट काउन्सिल वॉज हेल्ड एव्हरी इयर ऑन November 15. प्रत्येक 15 नोव्हेंबरला हा प्रोग्राम स्कूलमध्ये होतो. ईच क्लास रिप्रेझेंटेटिव्ह वूड रिपोर्ट देअर स्टडीज परस्यू ड्युरिंग हाफ इयर. कशासाठी होतो की हाफ इयर म्हणजे आपलं जे फर्स्ट सेमिस्टर असतं त्याच्यामध्ये स्टार्टिंगपासून स्कूल चालू झाले तर फर्स्ट सेमिस्टरपर्यंत प्रत्येक मुलगाला क्लास रिप्रेझेंटेटिव्ह जो असतो वर्गामध्ये 2 क्लास रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधी, ते आपले सब्जेक्ट तिथं मांडले जातात, ते आपले रिपोर्ट करतात. तर जे सब्जेक्ट असतात जे त्यांना समजले ते सब्जेक्टचं तिथं रिपोर्ट देतात. रिप्रेझेंटेटिव्ह वॉज चोजन फॉर इच क्लास. प्रत्येक क्लासमधून एक एक रिप्रेझेंटेटिव्ह सिलेक्ट केला जातो. आफ्टर द रिपोर्ट्स वन पॅनल ऑफ टीचर वूड बी अपॉइंटेड. आता रिपोर्ट झाल्यानंतर एक टीचरचं पॅनल तिथं सिलेक्ट केलं जातं टू आन्सर द क्वेश्चन अरायझिंग आउट ऑफ द व्हेरियस रिपोर्ट. या रिपोर्टद्वारे जर मुलांचे प्रश्न उद्भवले असतील त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी एक टीचरचं पॅनल तिथं निवड केले असते. द ओव्हरऑल इम्पॉर्टन्स वॉज गिवन ऑन द व्हॉट दे अंडरस्टूड रॅदर दॅन व्हॉट दे वेर एक्सपेक्टेड टू लर्न. तिथं कशाचा रिपोर्ट असतो, महत्त्व कशाला दिलं असतं, मुलांनी हाफ इयरलीमध्ये किती समजून घेतलं, त्यांनी किती सब्जेक्ट शिकले किंवा किती लेसन शिकवले किंवा संपले हे नाही, त्यांना त्याच्यापैकी किती समजले, काय समजले त्याविषयी त्यांना प्रेझेंट करायचं असते. म्हणून हा हाफ इयरली रिपोर्ट महत्त्वाचा असतो. थर्ड आहे बघा, राईट इन युअर वर्ड्स द एंटायर हाफ इयरली रिपोर्ट प्रोग्राम ऑफ स्टुडंट काउन्सिल. आता हा तुमच्या शब्दामध्ये लिहायचा कशा पद्धतीने हा रिपोर्ट प्रोग्राम झालेला आहे. आता तुम्हाला तर माहीतच आहे कशा पद्धतीने झाला हा प्रोग्राम, तुमच्या शब्दामध्ये लिहायचा. मी इथं लिहिलेलं आहे बघा, आणि ट्राय टू अंडरस्टँड. स्टुडंट काउन्सिल वॉज हेल्ड एव्हरी इयर ऑन November 15. द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ईच क्लास रिपोर्ट वेअर व्हॉट दे आर हाऊ मच दे वेअर लर्न. ते कशासाठी असतो, तिथे रिपोर्ट करायसाठी ते त्यांनी त्या हाफ इयरलीपर्यंत किती झाला सिलेबस त्याच्यापैकी त्यांना किती समजला ते रिप्रेझेंटेड करायला पाहिजे, म्हणजे रिपोर्ट द्यायला होता. मिसेस जोसेफ अँड डेनहॅम वेअर इम्पॉर्टंट ऑफिशियल ऑफ द स्टुडंट काउन्सिल. हे 2 महत्त्वाचे ऑफिशियल होते. बोथ वेअर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ नरेटर्स क्लास, प्रिसाइड ओव्हर द मीटिंग. द हेड ऑफ द स्कूल
Florina addressed the meeting. After that, one by one, each class gave brief report of their progress. A panel of teacher was chosen to answer any question out of by the students. The council began with the lowest class. The oldest class was the last. The students were shy and new for the meeting. Miss Joseph presented the common theme of the term of interdependency of mankind. Potter spoke about the math. Miss Peg and Jackson spoke geography. Miss Dare and Purnam presented knowledge of subject physiology. Purnam brought the human skeleton and proved that basically all people are the same. Miss Todd reported history and Miss Joseph domestic science. Denham criticized the PT subject and games. इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे. ओके, हे सगळं तुम्ही आतापर्यंत भरपूरदा शिकलात. तरी पण टीचरचा रोल बघा. मिस्टर वेस्टन, मिसेस डेल इव्हान्स अँड मिस जोसेफ वेअर द टीचर इन द selected panel. Miss Joseph explained the importance of PT and coolly and honestly. Finally, Denham accepted defeat and agreed with Miss Joseph's point about the PT. The narrator was very happy and satisfied to see the progress and the competence of his students. हे इन युअर ओन वर्ड एकदा इन्सिडेंट तुम्हाला समजला की तुम्ही आपल्या शब्दामध्ये लिहू शकता. डिस्क्राईब द क्वेश्चन आन्सर सेशन दॅट टूक प्लेस ॲट हा देखील 50 वर्डसाठी क्वेश्चन येऊ शकतो. ओके, क्वेश्चन आन्सर सेशन तुमच्या शब्दात मांडा जे त्या रिपोर्ट डेच्या दिवशी झालं. ओके, क्वेश्चन आन्सर सेशन. सो देर वॉज क्वेश्चन आन्सर सेशन ॲट द एंड ऑफ रिपोर्ट प्रेझेंटेशन ऑफ द स्टुडंट. शेवटी हा क्वेश्चन आन्सर सेशन होतो प्रोग्रामच्या शेवटी. टीचर्स हॅड टू आन्सर द क्वेश्चन ऑफ द स्टुडंट. आता मुलांच्या प्रश्नाचं उत्तर टीचरला द्यावं लागतं तिथे. वन ऑफ द मोस्ट डिस्कस क्वेश्चन अबाउट PT सब्जेक्ट. एक सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन होता PT जो डेनॅमने उद्भवला होता. मिस फिलिप्स आन्सर्ड कूली अँड ऑनेस्टली रॅदर दॅन टू टीचर. जे बाकीचे 2 शिक्षक होते त्याच्यापेक्षा प्रभावीपणे मिस फिलिप्सने आन्सर दिलं होतं. फर्नॅम वॉज स्किलफुल इन आस्किंग क्वेश्चन. डेनहॅम वॉज ब्लंट. फर्नॅम हा प्रश्न उत्तर विचारण्यात खूप स्किलफुल होता. डेनहॅम वॉज ब्लंट क्लेवर इन हिज क्रिटिसिझम. आणि हा ब्लंट होता, स्पष्ट बोलणारा होता. त्याने स्पष्टपणे आपला PT विषयी विरोध केला. ही क्रिटिसाइज द PT अँड गेम्स इन द स्कूल. ही सेड देर इज अ वेस्टिंग टाईम बाय प्रॅक्टिसिंग PT अँड गेम ट्वाईस वीकली. फक्त आठवड्यातून 2 वेळेस PTचा पिरियड असतो आणि ह्या वेस्टिंग टाईम आहे असं बोलतो. मिस फिलिप रिप्लायड कूली दॅट सब्जेक्ट इन्क्लुडिंग PT अँड गेम्स हॅड बीन कन्सिडर्ड केअरफुली. हे दोन्ही गेम आणि PT हे कसे महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत ती मिस फिलिप्स ही टीचर सांगते. अँड फिटेड इन द टाईम टेबल सो दॅट स्टुडंट गॉट मॅक्झिमम बेनिफिट फ्रॉम इट. आणि हे 2 सब्जेक्ट अशा प्रत्येक स्कूलमध्ये टाईम टेबल अशा तऱ्हेने फिट केले असतात की त्यांचा फायदा प्रत्येक मुलांना होतो. डेनहॅम रिप्लायड ओनली द किड्स हू नीडेड इट कुड टेक इट. अदर्स हू वॉन्टेड फुटबॉल ऑर एनी अदर गेम फॉर देम इट वॉज युजलेस. जर ते PT विषय असेल ज्यांना तो PT पाहिजे त्यांना द्या ना ते विषय. बाकीच्या मुलांना का कंपल्सरी करता. बाकीची मुलं जे आपले स्पेशल गेम असतो फुटबॉल वगैरे त्याच्यात ती प्रॅक्टिस करू शकतात असं त्याचं मत होतं. बट मिस फिलिप्स रिप्लायड दिस वन ऑल्सो बाय पुटिंग इम्पॉर्टंट ऑफ द PT सब्जेक्ट इन द स्कूल. शी सेड द होल टाइम टेबल इन द स्कूल वॉज मीन टू हेल्प देम इन द वर्ल्ड आफ्टर दे लेफ्ट द स्कूल. पूर्ण टाइम टेबल स्कूलमधला जो असतो प्रत्येक विषयाला इक्वली इम्पॉर्टंट दिलेलं असतं. हे शाळा सोडून जरी मुलं गेले तेव्हा देखील त्यांना हे टाइम टेबल शिस्त लागते आणि ते महत्त्वाचा उपयोग होतो त्यांना. द आन्सर डिपिटेड डेनहॅम अँड ही ॲक्सेप्टेड ऑल्सो. सेटिंग. आता काही क्वेश्चन सेटिंगवर आहेत बघा. A3 विच इव्हेंट टूक प्लेस इन द एक्स्ट्रॅक्ट. चूज द करेक्ट वन अँड गिव्ह रिझन टू सपोर्ट युअर आन्सर. आता ह्याच्यामध्ये खाली दिलेले इव्हेंट आहेत. ओके, विच इव्हेंट टूक प्लेस इन एक्स्ट्रॅक्ट. ह्याच्याबद्दला कोणता इव्हेंट आपल्या एक्स्ट्रॅक्टमध्ये झालेला आहे करेक्ट आणि ते प्रूव्ह देखील करायचं आहे. बघा, ॲन्युअल स्पोर्ट डे ऑन November 15 नाही, ॲन्युअल स्पोर्ट नव्हताच तिथे. ॲन्युअल सोशल अँड कल्चरल गॅदरिंग ऑन November 15 हा देखील प्रोग्राम नव्हता. हाफ इयरली रिपोर्ट ऑफ स्टुडंट काउन्सिल ऑन November 15 हा प्रोग्राम होता. November 15ला हाफ इयरली रिपोर्ट ऑफ स्टुडंट काउन्सिल हा प्रोग्राम ह्या एक्स्ट्रॅक्टमध्ये झाला लेसनमध्ये. ओके,
वा आता ह्याचं काय आन्सर असेल, हे आन्सर दिलं बघा. लाईन टू सपोर्ट दिस, कोणती लाईन आहे? पहिल्याच लाईनमध्ये बिगिनिंग ऑफ द नॉवेल दिले बघा. द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ स्टुडंट काउन्सिल वॉज ऑन November 15 अँड वॉज वन ऑफ द इम्पॉर्टंट डेज इन कॅलेंडर ऑफ ग्रीन स्लेट स्कूल. ही लाईन्स टू सपोर्ट दिस, म्हणजे ह्या लाईनमधून आपल्याला समजतं की हा पर्याय खरा आहे किंवा सत्य आहे किंवा बरोबर आहे. सेकंड आहे, द इव्हेंट इन द एक्स्ट्रॅक्ट वॉज हेल्ड ॲट द डॅट डॅश. आता जो इव्हेंट आहे तो कुठे घडला आहे? ओके, ऑथर्सच्या हाऊसमध्ये? नो. ऑडिटर ऑफ द स्कूल, ऑर मार्केट, ऑर गार्डन. ओके, या चारपैकी हा ऑडिटरी ऑफ द स्कूल है ना. होल इन्सिडंट स्कूलमध्येच झाला आहे. तर गिव्ह युअर सपोर्ट आन्सर. लाईन फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. द बेल वॉज रंग ॲट 10 AM अँड एव्हरीवन ट्रूप इन टू द ऑडिटोरियम टू सिट टुगेदर इन द क्लास, है ना. ज्यावेळेस ती 10 वाजता सकाळी बेल वाजते आणि सगळे ऑडिटोरियममध्ये येऊन बसतात आणि तिथंच तो प्रोग्राम चालू होतो. याचा अर्थ हा इन्सिडेंट कुठं झालेला आहे? ऑडिटोरियम ऑफ द स्कूल. 2 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन झाले. थर्ड आहे, द इन्सिडंट इन द एक्स्ट्रॅक्ट ऑकर्ड ॲट पर्टिक्युलर प्लेस. एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ दॅट प्लेस इन युअर ओन वर्ड. आता जो इन्सिडंट आहे एका पर्टिक्युलर प्लेसमध्ये घडलेला आहे, त्याचं महत्त्व तुमच्या शब्दात लिहायचे. बघा, आन्सर, द इन्सिडंट ऑफ द स्टुडंट काउन्सिल दॅट टूक प्लेस ऑन द डे ऑफ हाफ इयरली रिपोर्ट. कधी घडला आहे तो? हाफ इयरली रिपोर्टच्या दिवशी. दिस रिपोर्ट टूक प्लेस इन प्रेझेन्स ऑफ हेड ऑफ द स्कूल अँड टीचर. हा जो प्रोग्राम होता ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये झाला होता, हेड मास्टर आणि टीचर देखील. इट वॉज डिसिप्लिन अँड सिरियस प्रोग्राम. हा काय कल्चरल प्रोग्राम डान्सिंग सिंगिंगचा नव्हता. हा रिपोर्ट प्रोग्राम होता. डिसिप्लिन, शिस्त होती आणि खूप गंभीरतेने हा प्रोग्राम झाला होता. इट वॉज फॉर्मल प्रोग्राम इन द स्टेज. हा फॉर्मल प्रोग्राम होता. अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. फोर्थ, आय एक्सप्लेन हाऊ द सेटिंग ऑफ एक्स्ट्रॅक्ट कंट्रीब्यूट टू द थीम ऑफ द नॉवेल. आता जे सेटिंग झाली, ओके, सेटिंग हे एक महत्त्वाचं एलिमेंट आहे. तर ह्या नॉवेलच्या थीमला कसं योग्य ठरतं ते लिहायचं. बघा, द टीचर स्टुडंट रिलेशनशिप इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थीम ऑफ द. आता आपल्याला माहीत पाहिजे की थीम काय नॉवेलची आणि सेटिंग काय. ओके, ही सेटिंग थीमला कशा पद्धतीने योग्य ठरते किंवा सुटेबल ठरते. आता थीम काय नॉवेलची? टीचर स्टुडंट रिलेशनशिप ही एक महत्त्वाची थीम आहे. आणि दुसरी थीम आहे रेसिझम, वंशवाद. हा देखील महत्त्वाचा सेंट्रल आयडिया आहे. आता काय होतं? द नरेटर फेल डिफिकल्ट टाईम विथ द स्टुडंट वेन नरेटर कम टू द स्कूल. सेटिंग काय? स्कूलमध्ये. त्यावेळेस नरेटरला खूप डिफिकल्ट वाटतं. द स्टुडंट हॅरॅस हिम मेंटली. दे वर डिसरिस्पेक्टफुल अँड मिसचिवस. हे मुलं कसे डिसरिस्पेक्ट, बेशिस्त असतात आणि त्यांना खूप मेंटली त्रास देतात. द नरेटर ट्राय टू हँडल देम पीसफुली विथ हिज नॉवेल टेक्निक. त्याच्या नवीन टेक्निकनुसार ते त्या मुलांना हँडल करतात पीसफुली, शांतपणे. ही टॉलरेटेड देम फॉरगिव्ह, आणि ते सहन करतात आणि माफ करतात, क्षमा करतात. ही यूज्ड रिस्पेक्टफुल वर्ड्स, मिस अँड सर टू द स्टुडंट. आणि मुलींना मिस आणि मुलांना सर असं ते बोलतात. देर वॉज शॉकिंग चेंज इन द बिहेवियर ऑफ द स्टुडंट. इट वॉज ऑब्झर्व ऑन द डे ऑफ स्टुडंट काउन्सिल. दे परफॉर्म कॉम्पिटंटली अँड क्लेवरली. द सेटिंग राईटली कंट्रीब्यूट टू थीम ऑफ द नॉवेल. ही सेटिंग होती स्कूलमध्ये. ओके, आणि कशा पद्धतीने ही नॉवेलची थीम होती? स्टुडंट अँड टीचर रिलेशनशिप. आणि पूर्ण ह्या नॉवेल स्टुडंट अँड टीचर रिलेशनशिपबद्दलच आहे. आता बघा, थीम हे महत्त्वाचं क्वेश्चन असतं थीमवर देखील. ओके, थीम ॲक्टिव्हिटी 4. वेन द टर्न ऑफ माय क्लास केम आय सॅट अप अँक्सियसली. हे सेंटेन्स होतं. वाय वॉज नरेटर अँक्सियस? ह्या सेंटेन्सपासून तो बोलतो आय वॉज सो अँक्सियसली. ज्यावेळेस ह्याचा नरेटरच्या क्लासचा टर्न येतो त्यावेळेस नरेटर उभे राहिले. ओके, अँक्सियसली म्हणजे उत्साहाने. कशासाठी? एक्सप्लेन द स्टेटमेंट बाय सायटिंग सुटेबल रेफरन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. म्हणजे एक्स्ट्रॅक्टमधून एक तुम्हाला रेफरन्स देऊन हे प्रूव्ह करायचं की काय, एक्सप्लेन करा. आन्सर बघा, द स्टुडंट ऑफ हिज क्लास वेर सो डिसरिस्पेक्टफुल, इल मॅनर्ड अँड मिसचिव्हस. तुम्हाला माहीतच आहे की त्यांच्या वर्गातले मुलं लेखाचे कसे बेशिस्त असतात. द नरेटर फेल्ड सो मच डिफिकल्टी टू हँडल देम. सुरुवातीपासून त्यांनी कशा पद्धतीने हँडल केलं त्यांनाच माहीत आहे. विथ हीज क्रिएटिव्ह आयडियाज अँड इनोव्हेटिव्ह टेक्निक्स ही अंडरस्टूड द माइंडसेट ऑफ द स्टुडंट. त्यांनी मुलांचं माइंडसेट ओळखून घेतलं आणि नवीन नवीन आयडिया वापरून त्यांनी त्या मुलामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. हीज एफर्ट टू इम्प्रूव्ह द स्टुडंट बिकम सक्सेसफुल. हाच प्रयत्न
आज सक्सेसफुल झाला, कारण ते एवढा मोठा प्रोग्राम ते स्वतः इथे अटेंड करत आहेत किंवा प्रोग्राम मॅनेज करत आहेत. सो देअर वर डेव्हलपमेंट बिहेवियर ऑफ द स्टुडंट, त्यांच्या वागण्यामध्ये देखील सुधारणा झाली होती. द स्टुडंट स्टार्टेड टू गिव्ह हिम रिस्पेक्ट, स्टुडंट टीचरना देखील रिस्पेक्ट द्यायला सुरुवात केली होती. तो वन डे ऑन द डे ऑफ हाफ इयरली रिपोर्ट ऑफ स्टुडंट काउन्सिल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ऑल क्लास वेअर पार्टिसिपेट, आणि ह्या दिवशी सगळे मुलं, सगळे विद्यार्थी, सगळ्या वर्गाचे विद्यार्थी इथे पार्टिसिपेट झाले होते. आणि दे वेअर गोइंग टू परफॉर्म देअर सब्जेक्ट नॉलेज, प्रत्येक विद्यार्थी आपापल्या सब्जेक्ट नॉलेज परफॉर्म करणार होता. सो द नरेटर वॉज नाव सो अँक्सियस टू नो हाऊ हिज क्लास स्टुडंट वूड परफॉर्म, आणि नरेटरला हे माहीत जाणून घेण्याचं होतं की माझा क्लास कशा पद्धतीने परफॉर्म करेल. आणि ही वॉन्टेड टू नो हिज टीचिंग हॅज बीन इफेक्टिव्ह ऑर नॉट, आपली टीचिंग आजपर्यंत मुलांना शिकवलं ते इफेक्टिव्ह झाली का नाही, त्यांना पोचली का नाही, ते कधी दिसेल, आज दिसेल. सो हाऊ दे वूड एक्सप्रेस देमसेल्स अँड हाऊ मच दे हॅड अंडरस्टूड ड्युरिंग द पिरियड. ओके, ते कशा पद्धतीने स्वतःला एक्सप्रेस करतील आणि ड्युरिंग पिरियडमध्ये त्यांना वर्गामध्ये काय काय समजलं ते आज इथे समजणार आहे. सो ही वॉन्टेड टू नो, हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. So the most important the program was held open on the stage in presence of head and other teacher of the, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा प्रोग्राम ओपन होता, हेडमास्टर आणि बाकीचे टीचर देखील उपस्थित होते. मग त्यांच्यासमोर हे मुलं काय प्रेझेंट करतील, है ना. सो इट विल बी अपॉन हिम, हे सगळं श्रेय ह्यांना जाईल, चूक झाली तर ह्यांच्याकडे येईल. सो द नरेटर्स अँक्सियली ग्रेव मोर, त्यांची अँक्सिटी इथे वाढत होती. सेकंड आहे सिलेक्ट टू स्टेटमेंट्स दॅट डिस्क्राईब द थीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. ओके, आता महत्त्वाचे 4 ऑप्शन दिले होते तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, त्याच्यातले 2 थीम, हा एक जनरली क्वेश्चन येतो बघा. ऑप्शन 4 दिले असतात तुम्हाला, त्याच्यापैकी करेक्ट 2 ऑप्शन निवडायचे असतात, म्हणजे ते ह्या नॉवेलची थीम सांगतात. नॉवेलची थीम बघा इथं सांगितलं, इथं बी नंबर, the writer was immensely pleased to notice the progress of the student, and second, the students showed remarkable change in their behavior and were progress in all the subject. हे 2 सुटेबल होते म्हणून हे 2 सिलेक्ट केले आन्सर, बाकीचे 2 होते ते थीमच्या रिलेटेड नव्हते. थर्ड आहे बघा, द रिलेशनशिप बिटवीन द टीचर अँड द स्टुडंट इज हायलाइटेड इन द एक्स्ट्रॅक्ट, इल्युस्ट्रेट विथ सुटेबल एक्झाम्पल फ्रॉम एक्स्ट्रॅक्ट. आता ह्या एक्स्ट्रॅक्टमध्ये काय सांगितलं, टीचर आणि स्टुडंटचं रिलेशनशिप ते तुम्हाला इथे डिस्क्राईब करायचं आहे. ओके, इन द बिगिनिंग ऑफ द एक्स्ट्रॅक्ट, रिलेशनशिप बिटवीन टीचर्स अँड स्टुडंट इज सो क्रिटिकल. सुरुवातीला काय होतं, दोघांमध्ये जे रिलेशन असतं खूप क्रिटिकल असतं. द स्टुडंट ऑफ नरेटर्स क्लास वेअर डिसरिस्पेक्टफुल टुवर्ड द टीचर अँड नरेटर. द नरेटर ॲज अ टीचर वॉज पीसफुल टुवर्ड देम. ही ट्राय टू इम्प्रूव्ह देअर बिहेवियर with using the innovative techniques. He forgot them on their every ill-mannered conduct. He talked them with respect. On the day of half-yearly report, student council, the students were given full freedom. त्यावेळेस त्यांना खूप स्वातंत्र्य दिलं होतं प्रोग्रामसाठी. द होल प्रोग्राम वॉज कंडक्टेड बाय द स्टुडंट डेनहॅम अँड मिस जोसेफ. हे 2 मुलं जे महत्त्वाचे होते, हे 2 ऑथरच्या म्हणजे नरेटरच्या क्लासचे होते, तो पूर्ण प्रोग्राम कंडक्ट करणार होते. The representative of each class presented their reports confidently. At the end of students' presentation, 3 teachers were chosen to answer the question asked by the students. The students asked questions clearly, confidently, and critically. They had freedom of expression. They were fearless. The teacher also frank with them. They satisfied their queries coolly, honestly. For example, Miss Phillips intervened skillfully. She was cool and pleasant. In short, there was democratic and fearless relationship between the teacher and the student. ओके, आता शेवटी जसं त्यांना स्वातंत्र्य दिलं होतं प्रोग्राम अटेंड करायचं आणि कोणताही प्रश्न विचारायचं प्रोग्राममध्ये त्यांना स्वातंत्र्य दिलं होतं, है ना. ह्याचा अर्थ मुलांना तिथे अधिकार होता बोलण्याचा, स्वातंत्र्य होतं बोलण्याचं. ओके, अशा पद्धतीने टीचर आणि ह्या स्टुडंटचं रिलेशन आपल्याला समजतं. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द थीम ऑफ एक्स्ट्रॅक्ट. आता हा सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे. ओके, तुम्हाला जनरली थीम तरी माहीत पाहिजे ह्या एक्स्ट्रॅक्टची.
ओके. थीम बघा, सेंट्रल थीम ऑफ द नॉवेल इज डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट द ब्लॅक रेस. ही सगळ्यात सेंट्रल आहे. डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट ब्लॅक रेस, कृष्णवर्णीयाचा भेदभाव. द थीम ऑफ द गिवन एक्स्ट्रॅक्ट इज द स्टुडंट्स टीचर रिलेशनशिप. दुसरी थीम आहे की टीचर आणि स्टुडंटचं रिलेशन कसं असतं. अँड द इम्पॉर्टन्स ऑफ हाफ इयरली रिपोर्ट ऑफ स्टुडंट काउन्सिल. The improvement in conduct of the school, their confidence and courtesy is the theme of the extract. आणि ह्याच्यामध्ये आपल्या चॅप्टर नंबर 7 पूर्ण नॉवेल आपल्याला दिलं नाही अभ्यास करायला, फक्त 17 चॅप्टर त्या नॉवेलमध्ये दिलं आहे. तर ह्याच्यामध्ये काय थीम आहे की इम्प्रूव्हमेंट इन द कंडक्ट ऑफ द स्टुडंट, स्टुडंटच्या व्यवहारामध्ये वागण्यामध्ये कसा बदल होतो. देअर कॉन्फिडन्स देअर कर्टसी इन द थीम ऑफ एक्स्ट्रॅक्ट. म्हणजे ह्यामध्ये त्यांचा आत्मविश्वास, त्यांच्या वातावरणामध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये कसा बदल होतो हे महत्त्वाचं आहे. द फ्री अँड फ्रँक रिलेशन बिटवीन टीचर अँड स्टुडंट ऑल्सो सेंट्रल थीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. आणि फ्री अँड फ्रँक रिलेशन शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये कसं स्वतंत्र फ्री असं रिलेशन असतं हे देखील महत्त्वाचं आहे. डिस्क्राईब द ॲटमॉस्फिअर ऑफ द स्कूल इन द ओके. डिस्क्राईब इन द एक्स्ट्रॅक्ट. आपल्या स्कूलचं काय वर्णन केलं बघा. द मेन इन्सिडेंट ऑफ द स्कूल दॅट इज हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट काउन्सिल decide the atmosphere of the school. There was students' freedom and fearlessness noticed. The program was serious and formal. The students honestly presented their report and asked questions fearlessly. The selected teachers also replied with frankly and confidently to satisfy the students. There was democratic setup and the atmosphere of school was democratic of the student. म्हणजे हे पूर्ण स्वतंत्र होतं मुलांना, म्हणून आपण त्याला डेमोक्रेटिक ॲटमॉस्फिअर असं म्हणू शकतो, लोकशाही. ओके. आता नंतरचा शेवटचा पॉईंट आहे लँग्वेजविषयी. लँग्वेज एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट दॅट एनरिच द लँग्वेज अँड क्रिएट पॉवरफुल इम्पॅक्ट. भाषा नॉवेलची कशी आहे, ओके, त्याचा कसा परिणाम आपल्यावर होतो रीडरवर, ते ह्या पॉईंटद्वारे एक्सप्लेन करायचं आहे. बघा, मिस फिलिप इज ट्रान्सफॉर्म इन टू व्हेरी कन्व्हिन्सिंग पर्सनॅलिटी. आता मिस फिलिप्स ही सुरुवातीला कशी होती आणि आता कशी झाली बघा. ती कशा भाषेमध्ये दिलेलं आहे बघा. आन्सर, इनिशियली मिस फिलिप्स वॉज कन्सिडर ॲज अ फ्रीली अँड ब्रेनलेस. सुरुवातीला तिला ब्रेनलेस असं समजायचे, तिला ब्रेनच नाही असं गृहीत धरायचे. कोणाला? मिस फिलिप्सला. शी वॉज वन ऑफ द 3 सिलेक्टेड टीचर्स ऑन स्टेज टू आन्सर द क्वेश्चन ऑफ स्टुडंट. आणि ती त्या पॅनलमध्ये सिलेक्ट झाली ज्या ठिकाणी 3 शिक्षक सिलेक्ट केले होते मुलांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी. वेन डेनहॅम आस्क अबाउट पीटी अँड गेम्स सब्जेक्ट वेअर अननेसरी फॉर द स्टुडंट इन द स्कूल. डेनहॅमने जेव्हा सांगितलं, डेनहॅमने विचारलं की पीटी हा एक विजलेस अननेसरी सब्जेक्ट आहे, त्यावेळेस मिस फिलिप वॉज द ओनली टीचर हू रिप्लायड कूली ऑनेस्टली विथ रिस्पॉन्सिबिलिटी. त्यावेळेस मिस फिलिप्स ही महत्त्वाची शिक्षक होती, फक्त तिनेच ह्या प्रश्नाचं उत्तर शांतपणे दिलं होतं. शी टोल्ड डेनहॅम अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ पीटी अँड गेम्स इन द स्कूल. She told the whole timetable in the school was meant to help the students in the world after they left the school. It is the part of training. She put her views very pleasantly and cleverly. Denham accepted and agreed with her answer. Thus, the statement gives proof that two who was considered brainless is transformed into a very convincing personality. अशा पद्धतीने ज्या ठिकाणी मिस फिलिप्सने डेनहॅमला पटवून सांगितलं पी टी हा किती महत्त्वाचा सब्जेक्ट असतो आणि तिची बोलताना जी ट्रिक्स होती, ओके, कसं ते, कारण बाकीचे 2 शिक्षक हारले, त्यांना ते बोलता आलं नाही, परंतु ही अगोदर जसं ब्रेनलेस समजायचे, आता ती एकदम कशी झाली, टॅलेंटेड, आणि तिची हुशारी सगळ्यांना कळली. म्हणून आपण बोलतो की हे जे स्टेटमेंट आहे इथं वापरलेलं, मिस फिलिप्स इज ट्रान्सफॉर्म इन टू व्हेरी कन्व्हिन्सिंग पर्सनॅलिटी, हे इथे सिद्ध होतं. सेकंड आहे बघा लँग्वेजवर. देर आर मेनी फीचर्स ऑफ लँग्वेज दॅट कंट्रीब्यूट द स्मूथ सेलिंग ऑफ द प्लॉट. आता काय काय फीचर्स लँग्वेजचे, हा प्लॉट एकदम मस्त चाललेला असतो. कोणते? द वर्ड यूज बाय नरेटर आर व्हेरी सुटेबल फॉर द प्लॉट. ह्या प्लॉटमध्ये शब्द वापरले जे आहेत लेखकाने ते एकदम सुटेबल आहेत. ही यूज फिगरेटिव्ह लँग्वेज दॅट सस्टेन इंटरेस्ट अमंग द रीडर्स टू रीड द होल नॉवेल. त्याने अशी शृंगारात्मक भाषेचा वापर केला की आपल्याला जे नॉवेल रीड करताना इंटरेस्ट वाढतो.
The language, expression and the sentence is very useful to contribute the smooth sailing of the plot. जी भाषा, एक्सप्रेशन, सेंटेन्स हे त्या प्लॉटला वाहत जातं. ओके. फॉर इन्स्टन्स फ्रीली अँड ब्रेनलेस. आता हे जे फ्रीली अँड ब्रेनलेस जो शब्द आहे मिस फिलिपसाठी वापरला होता. फर्मन वॉज वंडरफुल. फर्मानसाठी वंडरफुल हा शब्द वापरला. ही हॅड देम इटिंग आउट ऑफ हिज हँड. बघा, ही हॅड देम इटिंग आउट ऑफ हिज हँड हा एक शब्द वापरला. शुगरी रिमार्क्स हर बेबी ब्लू आईज. कोणाचे? फिलिप्सचे. ट्विंकलिंग इन डिलाइट ॲट इट्स क्रॉसिंग ऑफ स्टेव्स. हे शब्द जे आहेत हे सगळे फिगरेटिव्ह आहेत. दीज आर द मेनी वर्ड ऑर एक्सप्रेशन यूज बाय नरेटर टू गिव्ह द रीडर कम्प्लीट आयडिया ऑफ सिच्युएशन. द हाफ इयरली रिपोर्ट डे प्रोग्राम इज डिस्क्राईब ॲज लाईव्हली. आणि जो हा रिपोर्ट डे कसा लाईव्हली डिस्क्राईब केलेला आहे, म्हणजे जी भाषा होती प्लॉटमध्ये ती एकदम प्लॉटमध्ये सुटेबल होती. आता सेकंड आहे बघा, फॉलोइंग आर सम डायलॉग्स ऑफ द मेजर कॅरेक्टर इन द एक्स्ट्रॅक्ट. फाइंड आउट हू द स्पीकर इज अँड हीज हर टोन काय होता, स्टाईल, सिग्निफिकन्स. हे जे डायलॉग कोण बोलली ते बोलताना त्यांचा टोन काय होता किंवा स्टाईल काय होती ते लिहायचं तुम्हाला. पहिले बघा, देन वाय डू वी हॅव टू डू पी टी, वाय डोंट दे टेक ओनली द किड्स हू नीड इट, हू सेड दिस, द गिवन स्टेटमेंट इज स्पोकन बाय डेनहॅम. स्टुडंट, ओके, डेनहॅमने बोलला होता. तर आता टोन काय बघा, हिज टोन वॉज क्लिअर, क्रिटिकल अँड आर्ग्युमेंटिव्ह इनिशियली. सुरुवातीला त्याचा टोन क्रिटिकल, टीकात्मक असतो, आर्ग्युमेंटिव्ह असतो, असं आपण आर्ग्यू करतो. ओके. देन वाईल डिस्कसिंग विथ द टीचर ही ॲक्सेप्टेड हिज डिफीट कूली. आणि जेव्हा टीचर येते आणि तो त्या टीचरचं म्हणणं देखील ऐकतो. ही वॉज अ बॉक्सर, ही फेल्ट पीटी इज अननेसेसरी फॉर हिम. आफ्टर डिस्कशन विथ मिस फिलिप ही ट्रान्सफर्ड इन टू ग्रेसियस लुजर. सुरुवातीला तो एकदम स्पष्टपणे क्वेश्चन मांडतो की पीटी इज नॉट इम्पॉर्टंट, परंतु नंतर टीचरने एक्सप्लेन केल्यानंतर त्याचा स्वभाव बदलतो, त्याचं मत बदलतं आणि तो एकदम लूजर होतो, म्हणजे ॲक्सेप्ट करतो. अशा पद्धतीत तुम्ही लिहिता. टोन काय? क्लिअर, क्रिटिकल, आर्ग्युमेंटिव्ह. Let us say it is as much an exercise of the mind as it is of the body. Denham. Who said this? This sentence. Miss Philip is the speaker of the given statement. Who? Miss Philip. हर टोन इज कूल. ही कशी आहे, तिचा टोन कसा आहे बोलताना? एकदम शांत आहे, ऑनेस्ट आणि रिस्पॉन्सिबल हा टोन लिहू शकता. सी एक्सप्लेन डेनहॅम द इम्पॉर्टंट ऑफ द टाइम टेबल विथ पी टी. शी वॉज शुअर दॅट डेनहॅम वूड ॲग्री विथ हर एक्सप्लेनेशन. तिला खात्री होती की डेनहॅम हा त्याचं ऐकेल, मिस फिलिप्स. म्हणजे हे कॅरेक्टरमध्ये फक्त कोण बोललं हे नाही लिहायचं, काय काय लिहायचं बघा. स्पीकर म्हणजे हू सेड दिस डायलॉग, त्यांचा टोन काय होता बोलताना, स्टाईल काय होती, काय महत्त्व होतं, ही 4 गोष्टी तुम्हाला लिहायच्यात. अशा पद्धतीने ब्रेनस्टॉर्म ॲक्टिव्हिटी इथे संपलेली आहे. दॅट्स ऑल. थँक्यू.